ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्ती भला, आणि हुकूम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवन मुक्त त्या ठेवणे व्यवस्थित, भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठारांपुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्करासी पुन्हा ऐशा आग्रहासी, करशील का सांगमशी निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला मौन धरून राहिला, तेथोन मंडळींनी केला ऐशा प्रकारे विचार. समर्थासी अग्निरथी न बसवा येथून कल्पांती, विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास, भक्त बैलांच्या गाडीस बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी, बापूरावाच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू मेहताबशा नावाचा होता कुरुम गाविसाच्या मूर्तिजापुरा सन्निध. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशा रीती, जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासी. तो ऐशा रीती घडून आले मेहताबशा येण्या निघाले. अकोल्यास याया भले समर्थासी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास, तो आला होता न्यावयास मेहताबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचनी, त्या मनुष्याला गुणी मेहताबशा श्रोते हो. तू न जावे कुरुमाला बैसा आमच्या गाडीला, आपण जाऊ स्टेशनाला मीच आहे मेहताबशा. पहा संत आल्याचे वर्तमान कळले संता लागून, कोणी न सांगता जाण त्रिकालज्ञ ते खरोखरी. मेहताबशाच्या संगाते 2-4 यवन होते, अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातःकाळा मेहताबशा होता जेथे बसला. महाराजा आले तया स्थळा निजलिले करून. मेहताबशाचे धरून केस समर्थांनी ताडिले त्यास, त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण, यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणाने तत्वघात होईल जाणी, मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताब आहे नाव त्याची काय आठवण ठेव, दोषरूपी तमावाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा मेहताबशा तोषला खरा, साधूच साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा मेहताबशा ते ताडिले तै संगतीचे यवन भले, कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून. मेहताबशा बोलला त्यासी तुम्ही न राहावे आम्हापासी, जावे निघून कुरुमासी हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाण गेले चौघे निघून, तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दया घना यावे तुम्ही भोजना, या दासाची या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवुनी समर्थात प्रत, मोठ्या थाटानी मिरवीत निज सदना आणिले. परिसमर्थ तांग्या खाली उतरले नाहीत मुळी, तेणे मंडळी चिंतावली म्हणे का न उतरती हे. तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदना प्रत, मंडळी पडली घोटाळ्यात समर्थे ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले आज तांग्या खाली न उतरले, याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त तो बोलला अवघ्यांप्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे ये वेळा. मेहताबशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले, भोजनाचे कान केले मेहताबशाला आमंत्रण. आता घेऊन दोघांसी बसवून एका तांग्यासी, म्हणजे ते निश्चयेसी उभयताही येतील. तेच वाक्य खरे झाले दोखालाही मिरवत नेले. मेहताबशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी, परी तेही गेले अखेरी उठून या थेटरात. अवघ्यांची झाली भोजने मग मेहताबशा लोकास म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. तै शेख कडू बोलला त्या मेहताबशा फकीराला,
तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो? ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण, काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. मेहताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी, आग्रह धरू नका मशी ये वेळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला मजसी पंजाबात जाण्याला, आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संता ठाई नसते सत्य, ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. खुळे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवू साची, ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे, आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा, पोक्त विचार करा याचा मनुष्यपण टिकवावया. तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान, हे एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मनावा प्राणाहुनी, परी विधर्म्यांच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी, जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मेहताबशा निघून गेले पुन्हा न इकडे परत आले, या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी.